नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे। आज हायकोर्टचे काही तुम्हाला 5 महत्त्वाचे निर्णय जे दिलेले आहेत नुकतेच हायकोर्टने त्याच्याविषयी मी माहिती देणार आहे। त्यातला पहिला जो निर्णय आहे की त्याच्यामध्ये आपण जर फॅमिली कोर्टामध्ये पाहतो किंवा कोणत्याही कोर्टामध्ये पाहतो की जिथं वाईफ मेंटेनन्ससाठी अर्ज करू शकते, तर जसा वाईफला मेंटेनन्ससाठी अर्ज करायला हक्क आहे तसंच पुरुषाला पण मेंटेनन्ससाठी अर्ज करायला हक्क आहे। जसं महिला जर कमवत नसेल तर ती नवऱ्याकडनं पोटगी मागू शकते कायद्याने, तसंच पुरुष पण जर स्वतः कमवत नसेल आणि त्याची बायको कमवत असेल तर तो त्याच्या बायकोकडनं पोटगीची मागणी करू शकतो आणि मेहरबान कोर्ट त्याला पोटगी देऊ शकतो। तर बॉम्बे हायकोर्टने नुकतंच काही महिन्यापूर्वी एक निर्णय दिला आहे। एक टीचर महिला आहे आणि त्या टीचर महिलेला तिच्या नवऱ्याला पर मंथ 3,000 रुपये मेंटेनन्सची ऑर्डर हायकोर्टाने केलेली आहे। त्यामुळे फक्त महिलाच पोटगीसाठी अर्ज करू शकत नाहीत तर पुरुषही करू शकतात, असा हा निर्णय आहे आणि खूप महत्त्वाचा निर्णय आहे। दुसरा कलकत्ता हायकोर्टचा एक निर्णय आहे तो म्हणजे की आपण जर बघतो की दरवेळेस लग्न हे खूप महत्त्वाचं असतं आणि लग्नानंतर मूल होणं हे पण खूप महत्त्वाचं असतं। बरेचदा मूल होण्यासाठी त्या बाईचा छळ केला जातो, बरेचदा तिला मूल होत नसेल तर त्याबद्दल पण तिला दोषी ठरवलं जातं आणि बरेचदा मूल होत नाही म्हणून पण तिच्याकडनं नवरा घटस्फोटाची मागणी करतो। तर आता कलकत्ता हायकोर्टने असा निर्णय दिलेला आहे की जर मूल होत नसेल, जर बायकोला इन्फर्टिलिटी असेल म्हणजे तिला मूल होऊ शकत नसेल तर नवरा तिच्याकडनं डिवोर्स मागू शकत नाही आणि जरी नवऱ्याने मागितला तरी मेहरबान कोर्ट त्याला डिवोर्स देऊ शकत नाही, देणार नाही। कलकत्ता हायकोर्टने नुकताच हा निर्णय दिला, तो खूप महत्त्वाचा आहे कारण लग्न ही एक संस्कार आहे, लग्न एक खूप चांगलं बंधन आहे आणि त्याच्यामध्ये जर लग्न झाल्यानंतर जर काही कारणामुळे जर महिलेला मूल होत नसेल तर त्या कारणावरनं तिला घटस्फोट देणं हे चुकीचं वाटतं मला पण। त्यामुळे कलकत्ता हायकोर्टचा हा निर्णय तोही नुकताच दिलेला आहे, तो खूप महत्त्वाचा आहे महिलांसाठी। दुसरा अजून एक जो निर्णय दिलेला आहे तो कलकत्ता हायकोर्टनेच दिलेला आहे। तो बऱ्याचदा असं होतं की लग्न झाल्यानंतर बायका ज्या आहेत त्यांचं घर सोडून नवऱ्याच्या घरी राहतात, नवऱ्याच्या घरी जाऊन त्यांना राहावं लागतं रूढी परंपराप्रमाणे। पण बऱ्याचदा असं होतं की काही बायका सासू सासऱ्यांबरोबर राहायला तयार नसतात, काहीही कारण नसताना। जर सासू सासरे छळ करत असतील तर त्यांच्याबरोबर नाही राहायचं ते हे समजू शकते मी, पण जर सासू सासरे काहीच त्रास देत नसतील तरीही जर ती महिला नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांबरोबर एकत्र राहू शकत नाही तर ती त्या नवऱ्यासाठी क्रुएल्टी कायद्याने म्हणू शकतो की ते जे आहे तो नवऱ्यासाठी कायद्याप्रमाणे शारीरिक आणि मानसिक त्रास या गणनेत होईल आणि त्या कारणाखाली नवरा त्या महिलेच्या विरुद्ध घटस्फोटाची मागणी करू शकतो। त्यामुळं महिलांना आता हे कारण देता येणार नाही की सासू सासऱ्यांबरोबर आम्हाला राहायचं नाही। जर सासू सासऱ्यांकडनं धोका असेल, सासू सासरे जर छळ करत असतील तर महिला म्हणू शकतात, पण सासू सासऱ्यांकडनं काही त्रास नाही आहे, काही धोका नाही आहे, काही मारहाण नाही, काही छळ नाही, तर त्यांनी नवऱ्याबरोबर त्या जॉईंट फॅमिलीबरोबर त्या जॉईंट घरामध्ये नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांबरोबर राहणं कायद्याने गरजेचे आहे आणि हा खूप महत्त्वपूर्ण निकाल कलकत्ता हायकोर्टने दिलेला आहे। दुसरा अजून एक महत्त्वाचा निकाल आहे, तो खूप महत्त्वाचा आहे माझ्या दृष्टीने, तोही आय थिंक कलकत्ता हायकोर्टने दिलेला आहे। तो निर्णय असा आहे की त्याच्यामध्ये की बऱ्याचदा असं होतं की महिला ज्या आहेत की महिला प्रेग्नंट झाल्यानंतर त्यांना कधी वाटू शकतं किंवा वाटतं की हे प्रेग्नन्सी ठेवायची नाही, तर हा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे असं एका कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि तो खूप महत्त्वाचा निकाल आहे। आय थिंक तो कलकत्ता हायकोर्टने दिलेला आहे की जर मूल होणार असेल बाईला तर ते मूल ठेवायचं की नाही हा सर्वस्वी निर्णय महिलेचा असणार आहे। प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची की नाही हा महिलेचा निर्णय असणार आहे आणि तो तिने घेतला म्हणून नवरा घटस्फोट मागू शकत नाही। तर हे स्त्रीचे जे हक्क आहेत त्या हक्कामध्ये मोडतो की जो स्वातंत्र्याचा हक्क आहे, राईट टू प्रायव्हसी आहे, राईट टू लाईफ आहे। आणि अशा पद्धतीने इतके महत्त्वाचे निर्णय, एक 5 निर्णय रिसेंटली बॉम्बे हायकोर्ट म्हणा कलकत्ता हायकोर्टने दिलेला आहे। तर एव्हरीबडी मस्ट रीड दॅट जजमेंट, मस्ट स्टडी दॅट जजमेंट अँड मस्ट यूज दॅट जजमेंट इन युअर मॅटर। थँक्यू, बाय।